नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर। मी आज मित्रांनो तुमच्यासाठी एक जबरदस्त रेसिपी घेऊन आलो आहे। तर मी आज बनवणार आहे व्हेज क्रिस्पी बर्गर। तर व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, तर व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीसाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। सुरुवातीला आपण व्हेज पॅटीचे मिश्रण बनवून घेणार आहोत। पॅन गरम करून आपण बटर आणि तेल टाकून त्यामध्ये लसूण चॉप, हिरवी मिरची चॉप आणि कांदा चॉप घालून हे सोनेरी रंग होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। नंतर त्यामध्ये गाजर चॉप, हिरवे वाटाणे शिजवून घेतलेले 2 ते 3 मिनिटं परतून घेऊन त्यामध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून घालणार आहोत। आणि आपण आता मसाले घालणार आहोत। त्यामध्ये जिरा पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चिमूटभर गरम मसाला, आमचूर पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ हे सर्व मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित प्रमाणे। तयार आहे आपले व्हेज पॅटीचे मिश्रण। आपण आता हे मिश्रण थंड करायला एका बाउलमध्ये साईडला ठेवणार आहोत। तर स्लरी बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला 3 चमचा कॉर्नफ्लॉवर, 2 चमचा मैदा आणि अर्धा चमच मीठ हे मिक्स करून आपण थंड पाणी त्या स्लरीसाठी यूज करणार आहोत। स्लरी बनवताना एक काळजी घ्यायची, स्लरी जास्त थिक पण नाही झाली पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही झाली पाहिजे। स्लरी आपली मीडियम लेवलनं झाली पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित कोटिंग होते। थंड झालेलं आहे आपले मिश्रण। त्यामध्ये मी वरूनच चॉप कोथिंबीर मिक्स करून व्यवस्थित प्रकारे घेते आणि मीडियम प्रकारचे गोळे घेऊन व्यवस्थित पॅटी बनवून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे मी पॅटी बनवून घेणार आहोत। आणि आपली तयार आहे पॅटी सुद्धा आणि स्लरी सुद्धा। मी हे व्यवस्थित प्रकारे स्लरीमध्ये बुडवून घेणार आहोत आणि ब्रेड क्रम्बमध्ये व्यवस्थित क्रम्स लावून घेणार आहोत। आणि तयार आहे आपली टिक्की। टिक्कीला 5 ते 10 मिनिटं रेस्ट करून द्यायची आहे, कारण टिक्की तेलामध्ये सोडली की क्रम्स सोडू शकते। त्यासाठी आपण टिक्कीला 5 ते 10 मिनिटं रेस्ट देणार आहोत। टिक्कीला रेस्ट दिल्यानंतर आपण मीडियम फ्लेमवर तेल गरम करून आपण टिक्की तळून घेणार आहोत। टिक्की तळताना एक काळजी घ्यायची, टिक्की जास्त हाय फ्लेमवर पण फ्राय करून घ्यायची नाही व स्लो फ्लेमवर पण फ्राय करून घ्यायची नाही। मीडियम फ्लेमवर ते टिक्की फ्राय करून व्यवस्थित प्रकारे करून घ्यायची, तेव्हा टिक्की आतून पण फ्राय होते। नाहीतर हाय फ्लेमवर केल्यानंतर टिक्की वरूनच फक्त फ्राय होणार, आतून कच्चीच राहण्याची शक्यता असते। टिक्की आपली फ्राय झालेली आहे। आता मेन प्रोसेस सुरू करण्याआधी आपण बनवून घेणार आहोत चिल्ली मायो। त्यासाठी चिल्ली मायोसाठी चिल्ली सॉस, टोमॅटो केचप आणि रेड चिल्ली पावडर हे टाकून व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। आणि तयार आहे आपला चिल्ली मायो। आपण कट करणार आहोत बर्गर कट करताना मधून बर्गर कट करण्यासाठी व्यवस्थित सेम साईजचा बर्गर कट करण्यासाठी बर्गरला असतात लाईन, तिथून बर्गर कट केला की व्यवस्थित बर्गर सेम साईजचा कट होतो। त्यानंतर आपण बर्गर बनला एका साईडला लावणार चिल्ली मायो आणि एका साईडला लावणार आहोत कोथिंबीर मायो। हा व्यवस्थित मायो लावून घेतल्यानंतर आपण वर ठेवणार आहोत कांद्याच्या स्लाइस 3 आणि त्याच्यानंतर वर ठेवणार आहोत टोमॅटोच्या 4 स्लाइस। त्याच्यानंतर आपण वर चिल्ली फ्लेक्स आणि ऑरेगनो टाकणार आहोत आणि त्याच्यावर आपण पॅटी लावून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण चीज स्लाइस टाकून
आपण वर बर्गर बन ठेवणार आहोत आणि त्याच्यावर बटर वरून लावणार आहोत आणि तयार आहे आपला व्हेज क्रिस्पी बर्गर। तयार आहे आपला बाजारप्रमाणे व्हेज क्रिस्पी बर्गर आणि कडक। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह शेफला फॉलो करा। आणि चला तर भेटूया नंतरच्या व्हिडिओत।